अब खबर है मारेगांव तहसील से, जहां तहसील के कुंभा में छत्रपति शिवाजी महाराजस्व समाधान शिविर का आयोजन 24 जुलाई को होने जा रहा है। इसका लाभ बड़ी संख्या में नागरिक, किसान तथा विद्यार्थियों से लेने का आह्वान मारेगांव के तहसीलदार उत्तम नीलावाड़ ने किया है। तहसीलदार कार्यालय की ओर से छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिविर अभियान 24 जुलाई गुरुवार को कुंभा में संपन्न होगा। इस शिविर में नागरिक, किसानों ने बड़ी संख्या में शामिल होने और विद्यार्थियों से इस शिविर का लाभ लेने का आह्वान मारेगांव तहसीलदार उत्तम नीलावाड़ ने किया है। इस कार्यक्रम में मान्यवरों के हाथों विविध विभाग के सेवा के बारे में मंजूरी पत्र, दाखले, प्रमाण पत्रों का वितरण किया जाएगा। इसमें जनता के कुछ प्रश्न होने पर इस बारे में भी समाधान होने का आयोजन किया गया है। शिविर में तहसील के सभी विभाग का सहभाग रहेगा। विविध विभाग के नई योजनाओं की जानकारी दी जाएगी। साथ ही शिविर के दौरान विविध योजना के लिए लाभार्थियों ने आवेदन करने की सुविधा उपलब्ध करा दी जाएगी। साथ ही हाल की स्थिति में नागरिकों को और विद्यार्थियों को लगने वाले विविध दाखले और इस शिविर में दिए जाएंगे। शिविर में मारेगांव तहसील के पंचायत समिति मारेगांव, तालुका कृषि, तालुका आरोग्य मारेगांव, उप अधीक्षक भूमि अभिलेख मारेगांव, संजय गांधी निराधार पुरवठा, चुनाव और आपत्ति व्यवस्थापन विभाग की ओर से विविध उपक्रम और उसकी जानकारी के बारे में स्टॉल लगाए जाएंगे। 25 मार्च 2025 रोजी शासन निर्णय जारी करून तालुक्यात प्रत्येक महसूल मंडळाच्या ठिकाणी 1 वर्षाच्या कालावधीत प्रत्येकी 4 छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान कार्यक्रम घेऊन त्याच कार्यक्रमाच्या ठिकाणी तालुक्यातील सर्व यंत्रणेला बोलावून लाभार्थ्यांना ज्या ज्या सुविधा उपलब्ध करून द्यावयाच्या आहेत त्या ठिकाणीच उपलब्ध करून द्याव्यात आणि जास्तीत जास्त समाधान शिबिरामध्ये लोकांना लाभ देण्यात यावा असा आदेश काढलेला आहे। आज दिनांक 23 जुलै 2025 रोजी मौजे कुंभा तालुका मारेगाव येथील साक्षी छत्रपती ठाकरे ही अपंग मुलगी, वय अंदाजे 20 वर्ष, तहसील कार्यालय मारेगाव येथे रिक्षामध्ये तिच्या आईने घेऊन आले असता तिचा आधार ऑथेंटिक नाही किंवा अपडेट झालेला नाही असे सांगितले आणि होत नाही असे पण सांगितले। त्यावेळी मी आधार किट धारकांना ह्या ठिकाणी बोलावून घेऊन त्या मुलीचं आधार अपडेट करण्याची कारवाई करून घेण्यात आलेली आहे। तसेच यापूर्वी सदर मुलीला अपंगच्या योजनेमधून दर महिन्याला लाभ मिळत होता, परंतु आधार अपडेट नसल्यामुळे मागील 3 ते 4 महिन्यापासून लाभ बंद झालेला आहे। हे लक्षात आल्याच्या नंतर मी आता आधार किट धारकांना तहसील कार्यालय मारेगाव येथे बोलावून घेऊन आधार अपडेट केलेलं आहे। त्यांचं निश्चितच अनुदान भविष्यामध्ये चालू होणार आहे। तसेच सदर मुलीचे वडील काही कारणामुळे 2 महिन्यापूर्वी मृत झालेले आहेत असे समजल्यामुळे संबंधित गावाचे तलाठी यांना बोलावून घेऊन त्या मुलीच्या आईचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मी सांगितलं आणि तलाट्यांनी ह्यापूर्वीच लगेच जागेवर देऊन टाकले। आज रोजी उत्पन्नाचं प्रमाणपत्र दिलेलं आहे। उद्या सदर जी विधवा महिला आहे तिच्याच गावाला महाराजस्व अभियानाचा कार्यक्रम कुंभा येथे आयोजित करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी त्या महिलेला उत्पन्नाचं प्रमाणपत्र दिलं जाईल आणि त्याच ठिकाणी ऑनलाईन निराधार योजनेचा फॉर्म भरून घेऊन त्या ठिकाणी तिला लाभ मंजूर केला जाईल। माझी सर्व जनतेला आव्हान आहे की तालुक्यामध्ये जे महसूल मंडळ आहेत त्या ठिकाणी जे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करत आहोत त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावं आणि त्याच ठिकाणी वेगवेगळे डिपार्टमेंटचे जे लाभ आहेत त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। सर्वांनी लाभ घ्यावा ही माझी सर्वांना विनंती आणि आव्हान आहे। धन्यवाद। सीटीवी के लिए प्रतिनिधि दिलदार शेख की रिपोर्ट।